नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आलो आहे मालवण येथे प्रसिद्ध देवस्थान आहे, गुमडाई देवीचं मंदिर आहे। आणि ह्या गुमडाई देवीच्या मंदिराचं जे जीर्णोद्धार झाला आहे त्याच्यानंतरचा तुम्हाला देखावा दाखवतो आहे मी। मंदिर अतिशय उत्कृष्टरित्या असं कलाकुसरीचं काम केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता प्रत्येक जागी नक्षीकाम कोरीव काम केलेलं आहे। 2 दीपस्तंभ आहेत, बाहेर तुळशी वृंदावन आहे आणि त्याच्याचबरोबर तुम्ही बघू शकाल प्रत्येक जागी अतिशय उत्कृष्ट असं कोरीव काम केलेलं आहे पूर्णपणे। आणि आता आपण प्रवेश करतोय गुमडाई मंदिर। रीमा नुकतीच पाया पडून आलेली आहे देवळातून, मी सुद्धा पाया पडून आलेलो आहे। पण तुम्हाला हा एक व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला किती उत्कृष्टरित्या कोकणात सुद्धा अशी देवस्थानं आहेत जिथे अतिशय उत्कृष्ट कलाकुसर केलेली आहे ते दाखवू इच्छितो। जय देवी गुमडाई माते। तुम्ही बघू शकता प्रत्येक खांबावर अतिशय उत्कृष्ट कोरीव काम केलेलं आहे। छत सुद्धा तुम्ही बघू शकता, अतिशय उत्कृष्ट बांधकाम, मेंटेन चांगलं करतायत। बघू शकतो आपण छतावर सुद्धा खूप छान कोरीव काम केलेलं आहे। आणि अर्थातच आता देवीचं दर्शन करतोय आपण। देवीचं दर्शन समोर घडत असलं तरी सुद्धा पायऱ्या इथे आहेत देवीच्या इथे जायला। गुमडाई देवीची एक खासियत आहे, हे देवस्थान जे आहे ना हे पाण्याच्या वरती बसलेलं आहे। कसं मी आता दाखवतो आपल्याला। हे देवीचं देवस्थान आहे, इथे देवीची ओटी भरली जाते, समई 24 तास प्रज्वलित असते, उदी आहे, उदी पात्र आहे। आणि इथे जर पॉसिबल असेल तुम्हाला दिसत असेल इथे खाली 12 ज्योतिर्लिंग आहेत। आपण बघूया, आता पावसाळ्यामध्ये पाणी भरलेलं आहे आणि वरचा जो घुमट आहे या घुमटीचा खाली चित्र दिसतंय पाण्यामध्ये। आणि तुम्ही जर बघू शकलात तर बघा इथे ही एक पिंडी आहे इथे, आणि त्याचबरोबर अजून सुद्धा काही पिंडी आहेत त्या मी दाखवू इच्छितो आपल्याला। अशा लाईनीत 12 पिंडी आहेत इथे। आपण इथे कोपऱ्यात बघू शकता, ह्या इथे 1 2 3 ह्या इथे लाईनीत अशा पिंडी आहेत समोर तुम्ही बघू शकता। फक्त वरचा देखावा दिसत असल्यामुळे ही गुमडाई देवी पूर्णपणे पाण्यावर फसलेली आहे। भक्तांच्या हाकेला सदा धावणारी, नवसाला पावणारी अशी गुमडाई देवी आहे। कोकणातील बरेच देवस्थानापैकी एक देवस्थान आहे गुमडाई देवी। पुन्हा एकदा मी आपलं दर्शन करू इच्छितो। जय देवी गुमडाई माते।